गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणादरम्यान गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 33 जणांसह 6 ते 7 अनोळखी इसमांच्या विरोधात माढा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 29 मे रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास माढा तालुक्यातील मानेगाव हद्दीत शक्तीपीठ महामार्गाचे सर्वेक्षण सुरू होतं। यावेळी पोलीस कर्मचारी व MMRDचे अधिकारी विशाल वालदे उपस्थित होते। दरम्यान शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणास विरोध करणाऱ्या शेतकरी व त्यांच्या सोबत आलेल्या इसमांनी घटनास्थळी येऊन सर्वेक्षणाचं काम बंद करण्याची मागणी करत गोंधळ घातला। अधिकाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की करण्यात आल्याचं पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। तसेच सर्वेक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रिम्बल मशीनवर दगड मारून नुकसान करण्यात आलंय। या घटनेत सुमारे 19 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं। मध्यस्थी करणाऱ्यांसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या प्रकरणी माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाच्या हालचाली सुरू झालेल्या असतानाच माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील बाधित होणारे अनेक शेतकरी या विरोधात आक्रमक आंदोलनाच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे।